नमस्कार, मी अमोलपुरी सिटी इंडिया न्यूज तर्फे आपलं स्वागत करत आहे। बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संघटना म्हणजेच नगर परिषदच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्या निवडणुकीचा निकालांसाठी 19 दिवस जनता वाट बघत होती। नक्की आपण बघणार आहे काही क्षणातच की नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गड्यात आणि ताज कुणाच्या डोक्यावर काही क्षणातच त्या गोष्टी होणार आहे। आपलं बघितलं गेलं तर या ठिकाणी पूर्णपणे पोलीस यंत्रणा सुसज्जपणाने या ठिकाणी आहे। हा जर बघितलं गेलं तर मोजणी कक्ष या ठिकाणी आहे, मोजणी कक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे। पोलीस यंत्रणा पूर्णपणे आपल्या तयारीने आणि जर बघितलं गेलं तर बाहेर खूप मोठी गर्दी दिसत आहे। हा संपूर्ण परिसर सज्ज आहे कारण कोणीच या ठिकाणी घुसखोरी करण्याचा पोलीस वर्गांकडनं कुठे छोटा पण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर होत नाही आहे। हा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि आतमध्ये या पूर्ण परिसरमध्ये आतमध्ये मतमोजणी काही क्षणातच चालू होणार आहे। पोलीस वर्ग पूर्णपणे आपल्या यंत्रणा सज्ज करत आहे। बाहेर जर बघितलं गेलं तर गर्दी अफाट दिसत आहे। नक्की बघूया कॅमेरामॅन। स्टॉप नाही चालू आहे। बघितलं गेलं तर आक्रोश जनतेचा या ठिकाणी दिसत आहे। पोलीस वर्ग पूर्णपणे सज्ज या ठिकाणी दिसत आहे। आज संपूर्ण एरिया ज्यामध्ये काही नागरिक या ठिकाणी तर काही युवक वर्ग या ठिकाणी आहे। आपण नक्की त्यांच्याकडे जाणू, आक्रोशाचा वर्ग त्यांच्याकडे आहे तर आपण नक्की जाणून घेऊया। मला सांगा दादा, तुम्ही या ठिकाणी किती वाजतापासून आले? किती दिवसापासून तुम्ही वाट बघत आहे या गोष्टीची? 9 वर्षापासून वाट बघत आहोत। 9 वर्षापासून वाट बघत आहे। काय वाटतं तुम्हाला? बीजेपी ओनली बीजेपीचं चरित्र या ठिकाणी जाणून घ्या। युवक वर्ग आहे सांगा दादा, मतमोजणीला 19 दिवस आपण वाट बघत आहे तर काय वाटतं? म्हणजे माळ बीजेपीच्या म्हणजे कोणाच्याकडे? अविनाश माकोळे, आज अविनाशजी माकोळे यांच्या का बरं शिवसेना पण होती याच्यामध्ये लिंगामध्ये? काँग्रेस पण होती ना? खतम झाली काँग्रेस काही क्षणामध्ये ताज दिसणार पण काँग्रेसच्याच लोकांनी खतम केली। आक्रोश या ठिकाणी दिसत आहे। आक्रोश काय वाटतं कोणाच्या काही क्षणामध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाली तर काँग्रेस येईल आणि ऑपरेशन झालं तर बीजेपी म्हणजे सगळ्यात मोठं वक्तव्य आहे। बीजेपी आम्हाला बोलू दे माईक काही क्षणातच या ठिकाणी नगराध्यक्ष डेव्हलपमेंट ते नाही। नगराध्यक्ष तुम्हाला कोण वाटतं काही क्षणातच एवढं डेव्हलपमेंट नाही झालं आणि काही क्षणातच या ठिकाणी नगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये काही क्षणामध्येच कळणार आहे। आणि आक्रोश जर बघितलं गेलं तर जनतेचा आक्रोश 19 दिवसापासून जर बघितलं गेलं तर संपूर्ण इथे जनतेचा आक्रोश दिसत आहे। ढोल सज्ज झालेले दिसत आहे। कुठेतरी गुलाल आलेला दिसत आहे। ढोलाचा जो आहे तो परिसरामध्ये बघितलं गेलं तर ढोल तिथं दिसत आहे, गुलाल या ठिकाणी दिसत आहे।
जर नागरिक जर बघितलं पूर्णपणे नागरिक या ठिकाणी सज्ज दिसत आहे की खरंच माड कोणाच्या गळ्यात जाणार आहे. जर बघितलं गेलं तर गुलालाचा रंग या दिसत आहे, पिवळा गुलाबी संपूर्ण कलर या ठिकाणी आहे. म्हणजे नगरात कारण 19 दिवसाच्या नंतर हा दिवस आज झालेला आहे. कडमेश्वर नगर परिषदचे ताज कोणाच्या गळ्यात जाणार आहे, हा सगळ्या गोष्टी आहे. तर आपण नक्की युवक वर्गाकडे जाणून घ्या. दादा तुम्ही या ठिकाणी आले आहे, काय वाटतं तुम्हाला? तुझी मम्मी उभी आहे, कोणत्या पक्षांकडनं? काँग्रेसकडनं. काय वाटतं तुला? येणार वाटतं येणार. तर या ठिकाणी जर बघितलं गेलं तर कडमेश्वरची नागरिक सज्ज दिसत सकाळपासून इथे आलेले म्हणतात. आपण नक्की जाणून घेऊया काय त्यांची आशा होती आणि खरंच आशा संपूर्ण होणार का? विकास झाला पाहिजे. हे निवडून येईल त्यांनी आमच्या गावात आणि हे बांधणी जे यांनी घेतली आहे, बांधणी गावाचा काही विकास झालेला नाही. ते विकास झाले पाहिजे त्याकरिता आम्ही जे आमच्या बांधणीची सुरुवात दिली आहे ते निवडून आले तर आम्हाला आमच्या गावाचा विकास झाले पाहिजे. काही क्षणातच पेट्या फुटणार आहे, ताज चढणार आहे, तो कुणाच्या डोक्यावर ताज येऊ शकतो अशी तुम्हाला आशा आहे? नाही, आता निवडणूक झालेली आहे. आता लोकांची आत्मविश्वास जे मत आहे दिलं आहे. आता नंतर जे लोक ज्या लोकांनी विचार दिला आहे, ज्या लोकांना मोफत घेऊन ते लोकांना काम बोलवणार. काही जनता म्हणतात नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिजर होणार आहे या ठिकाणी, तर म्हणजे हे शब्द कोणासाठी होतात? नाही, हे आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही. आम्हाला हेच म्हणायचं आहे हे विकास आहे, मुख्यमंत्री नाही आजपर्यंत त्याचा विकास व्हायला पाहिजे. बाकी हे गावाचं सर्वात जास्त राजस्व येत होतं जे पाहिजे बांधली होती. काय म्हणतात विकासावर रोध केलेला आहे. आता बघूया लोकांच्या मनामध्ये काय कोणाला निवडून द्यायचं आहे. नगराध्यक्षी माड कोणाच्या गळ्यात असणार काही क्षणामध्ये काय बघूया. आता उघडल्या पेटा उघडल्यावर समजूनच नाही. तरी चर्चा एकूण चालली चर्चा तर तिन्ही लोकांची चालू आहे. सर्वप्रथम कोणाची चर्चा जास्त चालू आहे बघूया. आता निवडणूक झाल्यावर समजूनच येईल ना. घंटाभरामध्ये आम्हाला समजून काय वाटतं तुम्हाला? दापोडे वाटेबाबा रघुवंशी बिरजू रघुवंशी अविनाश माकोडे. उमेदवाराचं नाव तुम्हाला माहित नाही पण आशा तुम्हाला असं काय? उमेदवाराचं नाव तुम्हाला माहित नाही नाव माहित होतं पण आधी तुम्ही बिरजू रघुवंशीचं नाव घेतलं होतं. माकोडे काय वाटतं तुम्हाला? मला वाटते की बिरजू रघुवंशी बहुत सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्यापैकी विकासाकडे वाटण्या करत आहे. त्यांचे एका वर्षापासून पाहता आम्ही व्हायरल व्हिडिओ की ते विकासाकडे साथ देत आहे. त्यामुळे त्यांची येण्याची शक्यता दाटपणे वाटत आहे. फक्त व्हिडिओ बद्दल की कामाबद्दल? काम आहे त्यांचं वाटेल. कडमेश्वरला चमत्कार होईल. काय म्हटलं दादा? कडमेश्वरमध्ये चमत्कार होईल यावेळी. म्हणजे बिरजू दादा जर आले तर कडमेश्वर मध्ये विकासाकडे लक्ष देऊन वोट दिलं असेल. बिरजू रघुवंशी शिवार आहे. युथ लोकांनी बिरजू तर या ठिकाणी जर बघितलं गेलं चर्चा या ठिकाणी जशी आहे की विकासाकडे जर बघितलं गेलं तर बिरजू रघुवंशीचे शुअर सीट आहे असं यांचा पोल आहे. पण बघूया काही क्षणामध्ये कोणाचा कोल कोणाच्या गड्यामध्ये येणार आहे. बघितलं गेलं तर हा सज्ज बघा ढोल पण इथे आलेलं दिसत आहे. हा जो परिसर आहे हा ढोल पण इथे आलेला दिसत आहे. ढोलवाले कोण आहे? कोणाकडून आले तुम्ही? बीजेपी कडून. म्हणजे आधीच बीजेपीने तुम्हाला दिला म्हणजे कसं काय? पेट्या तर फुटायच्याच आहे ना. किती दिवसापासून हा तुम्हाला ऑर्डर दिला होता? हा बघितलं गेलं तर 19 दिवसाआधीच हा ऑर्डर दिला गेलेला आहे. म्हणजे क्षणामध्ये समजत नाही की खरंच काय चालू आहे. क्षणामध्ये समजत नाही की 19 दिवसाआधी त्यांना ऑर्डर दिला गेलेला आहे. हा ढोल 19 दिवसाआधीच यांना बीजेपी कडनं सांगितण्यात आला आहे. आणि जनतेचा कोल कुठेतरी बिरजू रघुवंशी म्हणजे शिवसेनाकडनं दिसत आहे. काही लोकांचा कोल कुठेतरी बीजेपी कडनं दिसत आहे तर काही लोकांचा कोल कुठेतरी काँग्रेसकडनं दिसत आहे. पण इथे सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे बीजेपी यांनी आधीच ढोल सांगण्यात आलेला आहे. तर संपूर्ण कडमेश्वर बघत आहे या परिसराकडे की या परिसरामधनं काय होणार.
कुणाच्या गळ्यामध्ये ताज जाणार, कुणाच्या गळ्यामध्ये मार जाणार, कडमेश्वरचं भवितव्य 5 वर्षाचं भवितव्य या 5 मिनिटामध्ये घडणार आहे. तर जनता इथे कुठेतरी बघत दिसत आहे. संपूर्ण जनता त्या ठिकाणी म्हणजे हजारोनी पब्लिक या ठिकाणी दिसत आहे. कडमेश्वर ब्राह्मणीचे नागरिक या ठिकाणी दिसत आहे. आपण नक्की जाणून घेऊया ते आपले युवक वर्ग आहे, एक आदर्श नागरिक या ठिकाणी आहे. तर आपण काय म्हणणं आहे तुमचं? आता सध्या तर काही सांगता येत नाही अमोल, पण शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस आणि बीजेपीमध्ये काय अंतर माहीत पण शिवसेनेमध्ये कोण कोणाचा आहे काही क्षणातच कोण समजणार, पण 19 दिवस तुम्ही चर्चा कोणाची चालू होती? काँग्रेस आणि शिवसेना फक्त काँग्रेस. हो. पण बीजेपीने ऑलरेडी ढोल सांगितला आहे. काय प्रश्न आहे याचा? नाही, मला माझं मत म्हणजे इथे वडीलधारी व्यक्ती आहे, आपण नक्की यांच्याकडे जाणून घेऊया काय म्हणणं आहे. ते बीजेपीचीच लाट आहे आणि बीजेपीचंच सरकार बसणार आहे. कोणी म्हणतात शिवसेना काँग्रेसचं, पण काँग्रेस बीजेपीमध्येच आहे. हा काय म्हणणं आहे साहेब तुमचं? साहेब 2 तारीखला इलेक्शन झालं आणि 3 तारीखला रिझल्ट होता, हा परंतु त्यांनी तो रिझल्ट 3 तारखेला दिला नाही. हा त्यांनी 18 दिवस पुढे 21 तारखेला दिला आहे. हा म्हणजे 2 तारखेपासून तर याच्या 21 तारखेपर्यंत ईव्हीएम जी आहे ती गर्भवती होती. जर साधं बाळक पण झालं तर काँग्रेस, आणि जर सीझर झालं तर बीजेपी. म्हणजे सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी असा आहे की जनतेचा जो संवाद चालू आहे तो म्हणजे असं की 19 दिवस आम्ही वाट बघत होतो, पण तेव्हा आम्हाला आशा होती की नॉर्मल जर झालं तर काँग्रेस नक्की येणार, पण सीझर जर झालं तर बीजेपी येणार. म्हणजे ईव्हीएमचं या ठिकाणी तर बघितलं तर जनतेकडनं कोण आणखी दिसत आहे, ईव्हीएम बद्दल दिसत आहे. काय म्हणणार ईव्हीएम बद्दल वाटत आहे तुम्हाला काहीतरी? 110% ईव्हीएम बद्दल 110% त्याचा आक्रोश या ठिकाणी आहे. पण दिव्यांग पण आपल्या घरून सकाळी 9 वाजतापासून इथे बघत आहे, एक वाट बघत आहे की खरंच कोणाच्या गळ्यामध्ये नगराध्यक्षाची माळ येणार आहे. काय म्हणणं आहे? नगराध्यक्षाची माळ ज्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे, मी ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीचं, मला तर वाटतं की आपला भारतीय जनता पार्टीचा, कॅमेरा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जोही नगराध्यक्ष येईल गावातल्या प्रत्येक लोकांचे समस्या ह्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत. पण माझं एक मत आहे की बीजेपी निघेल. बीजेपी अविनाश माकोडे जाईल. पण बघितलं गेलं तर कुठेतरी काँग्रेसचा आणि शिवसेनेचा या ठिकाणी बघितलं गेलं तर वाटत आहे. काय म्हणणं आहे त्याबद्दल? नाही, काँग्रेस शिवसेनाचं असं वाटत नाही, कारण की कसं आहे त्यांची एक तर युती नाही, सगळे वेगवेगळे लढून राहतात. त्याच्यामुळे कसे मतं जे आहे ते विभागले गेले. आणि बीजेपीचं वोट कसं आहे केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत बीजेपीचं आहे. त्याच्यामुळे लोकांनी विचार केला आपण जर दुसऱ्याला वोट दिलं तर गावाची